यानंतर गावागावातील बातम्यांचा घेऊयात धावता आढावा. गाव तिथे माझामधून बातमी चंद्रपूरमधली आहे. पोलीस हवालदाराच्या घरातून ग्रामस्थांनी तब्बल दारूच्या 200 पेट्या पकडल्यात आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी ठाण्यात गोवर्धन चिवंडे हा हवालदार काम करतो. गोडपिंपरी शहरालगत असणाऱ्या वढोळी गावातून ही दारू जप्त करण्यात आली. त्याच्या घरात दारू असल्याचं ग्रामस्थांना कळलं आणि त्यांनी ती पोलिसांच्या स्वाधीन केली. या प्रकारानंतर हवालदार गोवर्धन चिवंडेला अटक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनापुढे लोकप्रतिनिधी हतबल झाले असल्याचं चित्र काल जळगावमध्ये जिल्हा आढावा बैठकीत पाहायला मिळालं. जिल्ह्याचे भाजपचे आमदार उन्मेष पाटील, खासदार ए टी पाटील आणि पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. दरम्यान पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरला. जिल्ह्यातील अवैध वाळू उपशासंदर्भात कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असून पोलीस, महसूल विभाग आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची अभद्र युती असल्याचा आरोप भाजपचे आमदार उन्मेष पाटील यांनी काल बैठकीमध्ये केला. गावाच्या परवानगीशिवाय अकलूज बंद केल्यास 5 कोटींचा दंड भरावा लागणार आहे, तसा ठराव अकलूज ग्रामपंचायतीनं मंजूर केला. अकलूजमध्ये गेल्या 2-3 वर्षात दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं बंद पुकारण्यात येत होते. त्यामुळे लहान मोठ्या विक्रेत्यांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत होतं. परिणामी हे बंद तरी टाळण्याची मागणी व्यापाऱ्यांनी ग्रामसभेत केली. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. बंदचं कारण संयुक्तिक असेल तरच परवानगी देईल, मात्र गावच्या परवानगीशिवाय बंद पुकारला तर अकलूजच्या उलाढाली एवढा 5 कोटींचा दंड यापुढे आकारण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम कडपे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. बळीराम कडपे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. आणि गावागावातल्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा एबीपी माझा. नाशिकच्या तळेगावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी निफाडमध्ये रास्ता रोको करण्यात आला. नैताळे परिसरात नाशिक औरंगाबाद महामार्ग अर्धा तास आंदोलकांनी रोखलेला होता. तसंच या घटनेच्या निषेधार्थ वेंचूर इथेही रास्ता रोको करण्यात आला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये काँग्रेस छाया स्वराज्य संकल्प अभियान राबवण्यात आलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. नाशिक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 25% आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. ते अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते. मुठभर लोक सोडले तर मराठा समाजामध्ये अनेकांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं आठवलेंनी यावेळी स्पष्ट केलं. शिर्डीत होणाऱ्या दलित मराठा ऐक्य परिषदेत मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करू असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं. पालघर जिल्ह्यात 23 ऑक्टोबरला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून वसई, विरार, नालासोपारा या परिसरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास 700च्या वर बाईक स्वारांनी सहभाग नोंदवला. वसईतल्या चिमाजी अप्पा मैदानातून निघालेल्या रॅलीची विरारमध्ये सांगता झाली. 23 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातल्या मराठा समाजानं लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. राज्य सरकारने 1 डिसेंबरला गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. उशिरा गाळप सुरू होणार, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस कर्नाटकमधले कारखाने घेऊन जाण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे 1 डिसेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांसहित कारखानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे नुकसान टाळण्यासाठी 1 नोव्हेंबरलाच हंगाम सुरू करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातील कुरनूर धरण 100% भरलंय. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. या धरणाची क्षमता जवळपास 1 TMC इतकी असून हे धरण भरल्यामुळे बोरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, हुन्नूर, चप्पळगाव, बुऱ्हाणपूर आणि कुरनूर या 5 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. धरण भरल्यामुळे 1700 हेक्टर क्षेत्र त्यामुळे ओलिताखाली येणार आहे.
गोंदियात वेगवेगळ्या घटनांमध्ये आश्रमशाळेतल्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. देवरी तालुक्यातल्या पुरांडा गावातल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत सुमित उईके या 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत देवरी तालुक्यातल्या मकर धोकडा या गावातल्या स्वामी राधाकृष्ण शाळेमध्ये प्रकाश मरकाम या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातल्या चंडक नगरात भरदिवसा घरफोडी झाली असून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. सकाळी 10:30च्या सुमाराला बंद घराचं कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोनं आणि सोबत 80,000ची रोकड पळवली आहे. चोरट्यांनी डल्ला मारलेलं घर एसटी महामंडळातल्या वरिष्ठ लिपिकाचं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक विशेष पथक नेमलं असून पुढील तपास करण्यात येतोय. मालेगावातील आझादनगर भागात माजी नगरसेवक शकील उर्फ मगा मेंबर याचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शकील यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आणि मृतदेह ताब्यात घ्यायला नकारही दिला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टीचा मोठा साठा जप्त केलाय. मुळेगाव आणि बक्षी हिप्परगा येथून चोरट्या मार्गाने हातभट्टी वाहतूक केली जायची. सायकलच्या ट्यूबमध्ये भरून हातभट्टीचा दारूसाठा विक्रीसाठी पाठवला जात होता. उत्पादन शुल्क विभागाने या कारवाईत 2 जीप आणि 8 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आलेली असून 3 फरार आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 14 लाखाच्या घरात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या जेनेरिक मेडिकल स्टोअरचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्त दरातली औषधं मिळावी यासाठी जेनेरिक मेडिकल स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली होती. शहरात जेनेरिक मेडिकल शॉप उघडण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या चंद्रपूर शाखेनं यासाठी पुढाकार घेतला. या जेनेरिक मेडिकलमुळे गरजू आणि गरिबांना स्वस्त दरात 24 तास औषधं उपलब्ध होणार आहेत. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी चंद्रपुरातल्या शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली आहे. बॉयकॉट चायना, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. याशिवाय चीनचं आर्थिक कंबरडं मोडण्यासाठी आवश्यक असलेली चीनी उत्पादनं कशी ओळखावी हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी अतिशय नेमक्या फलकांचा वापर केला होता. साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. गोंदियामधल्या गांगला या गावातल्या दंडारी इथल्या लोककलेची सांस्कृतिक मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आहे. पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टीतून खेळल्या जाणाऱ्या दंडार या खेळातून दांडियाची निर्मिती झाली. दंडारी खेळाचं जतन व्हावं म्हणून राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून देशातल्या 6 राज्यांमध्ये हा खेळ सादर करण्यात येणार आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजही दंडारीचा वारसा जोपासला जातो. नवरात्रीनिमित्त येवला तालुक्यातील पोटमा गावात जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते. नवरात्रोत्सवात राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रात जगदंबा मातेला रोज नवी पैठणी नेसवली जाते. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी असं त्रिगुणात्मक असं रूप या देवीचं आहे. श्री विष्णूच्या शोधात या 3ही देवी कोटम गावामध्ये आल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. येवला शहरातील बालाजीच्या पुरातन मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. अश्विन प्रतिपदा ते एकादशी पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. 350 वर्षापासूनची परंपरा जपण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. दररोज या ठिकाणी रथ काढण्यात येतो आणि भाविकांकडून पूजाही करण्यात येते. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.